नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, नुकतंच सीईटी सेलने रिस्पॉन्स शीट डिक्लेअर केली होती आणि त्यावरून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्यांना किती मार्क्स मिळतील याचा अंदाज आलेला आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंटचा पाऊस पडतोय की सर मला 80 मार्क आहेत, मला 90 मार्क आहेत, मला 120 मार्क आहेत, तर मला या कॉलेजला ऍडमिशन भेटेल का? माझी कॅटेगरी एससी आहे, माझी ओबीसी आहे आणि एवढे मार्क, मग या कॉलेजला मला ऍडमिशन भेटेल का? तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे कठीण आहे, कारण प्रत्येक महाराष्ट्रामधील कॉलेजचं कॅटेगरी वाईज कट ऑफ मला माहित असणं हे थोडंसं कठीण काम आहे। परंतु कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ लागतं, कुठल्या कॅटेगरीला किती मार्क्स लागतात, गेल्या वर्षी कितीला क्लोज झालं होतं याविषयी मात्र मी तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि तुम्हाला तुमच्या कुठल्या कॉलेजला चेक करायचंय, कुठं ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजला गेल्या वर्षी किती मार्काला मेरिट क्लोज झालंय त्यावरून तुम्हाला ऍडमिशन भेटेल का नाही हे तुम्ही स्वतः डिसाइड करू शकता। आता एक कॉमन प्रश्न असतो की ऍडमिशन साठी किती मार्क्स लागतात। तर मित्रांनो, हे मार्क्स फिक्स नसतात, तर हे कॉलेज वाईज जे काही विद्यार्थी कॅप मध्ये चॉईस देतात तर त्यावर डिपेंड असतं। कधी मेरिट हाय होतं, कधी लो होतं, 2-4 मार्कांचा यामध्ये फरक पडू शकतो। कॅटेगरी वाईज देखील यामध्ये फरक पडू शकतो। ज्यांना 0 पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांना ऍडमिशन मिळू शकतं, परंतु जितके जास्त मार्क्स तितकं तुमच्या आवडीचं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आणि गव्हर्नमेंट कॉलेज, एडेड कॉलेज ज्याला ग्रँट असतं, जिथं फी कमी असते, अशा कॉलेजला ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स हे हवे असतात। मित्रांनो, मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स दाखवू इच्छितो आणि त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहायची हे देखील सांगणार आहे। तर मित्रांनो, सीईटी सेलच्या वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्ही कॅपला क्लिक केलं आणि 23-24 जर डेटा पाहिला तर हा अकॅडमिक इयर 2023-24 हा डेटा आहे आणि याच्यामध्ये लॉच जर तुम्ही पाहिलं LLB 3 इयर तर मित्रांनो 52,742 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, कॅपला रजिस्ट्रेशन केलं होतं। जागा होत्या 19,341 आणि त्यापैकी फक्त 18,748 मुलांना ऍडमिशन मिळू शकलेलं आहे। काही कारणास्तव 563 जागा या रिकाम्या राहिल्या। शेवट टप्प्यामध्ये गोंधळ निर्माण झाला होता आणि त्यामुळे 593 जागा या रिकाम्या राहिल्या। परंतु हे जर आकडेवारी पाहिली तर 52,742 विद्यार्थ्यांपैकी फक्त 18,748 विद्यार्थ्यांना हे ऍडमिशन मिळू शकलेलं आहे। म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल तर खूप कसरत घ्यावी लागणार आहे। काही टिप्स आहेत, काही महत्वाचे मुद्दे आहेत, हे तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा कॅप राऊंड सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला या टिप्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा। त्याचसोबत आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। याची दोन्हीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता आपण वळूयात आपल्या मेन पॉइंट कडे की इन्स्टिट्यूट वाईज किंवा कॉलेज वाईज कशा प्रकारे मेरिट तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस होईल। वेबसाईटच्या ठिकाणी मी हाऊ टू चेक मेरिट लिस्ट आणि त्यासमोर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता इथं राऊंड वाईज फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड प्रत्येक राऊंड वाईज कट ऑफ दिलेले आहे। तर आपण या ठिकाणी फर्स्ट राऊंड हे चेक करूया। तिथे तुम्हाला सिलेक्ट राऊंड फर्स्ट करायचं आहे, त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी। आता तुमचं कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत हे तुम्हाला माहिती पाहिजे। आता समजा मला ILS कॉलेज पुणे याविषयी माहिती पाहिजे असेल तर ते कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं। तर मी इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे याला क्लिक करणार आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर या युनिव्हर्सिटी अंतर्गत जितके कुठले कॉलेज आहेत त्या सर्वांची लिस्ट इथं ओपन होणार आहे। आता इथं तुम्ही पाहत असाल तर ILS लॉ कॉलेज पुणे, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं शो अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करायचंय। तर पाठीमागच्या वर्षी कुठल्या विद्यार्थ्यांना किती मार्क होते आणि कशा प्रकारे त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे हे इथे तुम्हाला दाखवेल। तर आता इथं इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही पाहिलीत,
तर इथं विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि इथं त्यांचं मेरिट मार्क आहेत. म्हणजेच पहिला जो विद्यार्थी ऍडमिशन मिळालं त्याला 127 मार्क होते, म्हणजे मेरिट ओपन झालं 127 ला ओपन कॅटेगरीचं. तर इथं तुम्ही इथं पाहू शकता जो एकाही NT2 चे कॅन्डिडेट त्यांना ओपन मधून प्रवेश मिळालेला आहे. तर जोपर्यंत इथं ओपन कॅटेगरी आहे तर तुम्ही तिथं पाहू शकता अशा प्रकारे ओपन तर जवळपास 84 सीट ह्या ओपनला होत्या. तर ओपनचं इथं तुम्ही आता मेरिट पाहिलं तर 110 ला हे क्लोज झालेलं आहे. त्यानंतर SC कॅटेगरी तुम्ही जर पाहिली तर या ठिकाणी तुम्ही SC चेक करू शकता. तर SC जनरल 106 मार्क्स आहेत, म्हणजे 106 मार्काला SC फर्स्ट राऊंड मध्ये क्लोज झालेलं होतं. तसंच तुम्ही OBC वगैरे ट्रॅक करू शकता. SC फिमेल जर तुम्ही पाहिलात तर 101 मार्काला ते क्लोज झालेलं आहे. तर असं तुम्ही स्वतः मेरिट ही काढू शकता. तर OBC तुम्ही पाहत असाल तर इथं OBC लास्ट कॅन्डिडेट तुम्ही पाहू शकता. OBC जनरल PH फिजिकल हँडिकॅपचे आहे, तर 96 मार्काला ते क्लोज झालेलं आहे. आणि OBC फिमेल पाहिलं तर 97 मार्कला ते OBCचं फर्स्ट राऊंड मध्ये क्लोज झालेलं आहे. तसंच तुम्ही थर्ड राऊंड मध्ये देखील पाहू शकता, सेकंड राऊंड पाहू शकता. तर तुम्हाला ज्या कुठल्या कॉलेजचं पाहायचं आहे, बालाजी लॉ कॉलेज असेल किंवा ABM कॉलेज असेल किंवा डॉक्टर DY पाटील हे कॉलेज पाहिजे असेल किंवा इतर कुठलं कॉलेज पाहिजे असेल, मुंबई युनिव्हर्सिटी मधले पाहिजे असतील तर तुम्ही ते देखील या ठिकाणी पाहू शकता. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई याच्यामध्ये जर आपण पाहिलं GLC म्हणजेच गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, त्याचं देखील तुम्ही फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट चेक करू शकता. आता इथं 136 ला मेरिट ओपन झालेलं आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि पुण्यामधील कॉलेज याचे मेरिट महाराष्ट्रामध्ये जास्त असतं. तर या मुंबईच्या लॉ कॉलेजला 136 ला ओपनचं मेरिट हे ओपन झालेलं होतं आणि 115 ला हे इथं क्लोज झालेलं तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे प्रत्येक कॉलेज कुठल्या कॉलेजला कुठल्या कास्टला किती मार्काला मेरिट हे क्लोज झालेलं आहे हे तुम्ही इझिली पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि तुमच्या आवडत्या कॉलेजला किती कट ऑफ लागू शकतं याचा अंदाज टेंटेटिव्ह तुम्हाला यावरून येऊ शकतो. आता देखील तितकंच मेरिट लागेल असं नाही, तर परंतु यामध्ये 2 ते 4 मार्काचा प्लस मायनस फरक होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.